नमस्कार. समाजाला काय हवं असते, समाजाच्या कोणत्या गरजा आहेत, त्या गरजापूर्तीसाठी जी माणसं प्रयत्नशील असतात ती माणसं लोकप्रिय ठरतात. मित्र, इतरांना काय हवं असते? इतरांना हवं असते प्रेम. आपण इतरांना प्रेम देण्याचा प्रयत्न करतो का, याचा आपण विचार करायला पाहिजे. आणि जास्तीत जास्त प्रयत्न करायला पाहिजे इतरांना प्रेमानं बोलण्याचा, प्रेमानं वागण्याचा. पण आपल्या मनामध्ये जो काही राग असतो, द्वेष असतो, कधीतरी त्यानं चुकीचं वागलेलं आहे डोक्यात असतं, किंवा त्याचे काही दुर्गुण आपल्याला आवडत नाहीत, मग त्या सगळ्या गोष्टी अडथळे येतात. आपला चांगुलपणा आविष्कृत करताना आड येतात ते. कारण ते आपण सगळं बाजूला ठेवू शकत नाही. त्याला आपण साफपणे माफ करू शकत नाही. मनापासून मन साफ ठेवलं तरच माफ करू शकतो ना. आपण मन साफ करू शकत नाही आणि त्यामुळे त्याला माफ करू शकत नाही. ते गोष्ट आड येते. म्हणजे चांगुलपणा आविष्कार करण्यामध्ये आपले दोष आडवे येत असतात. आपला अहंकार, आपला द्वेष, आपला राग, आपली चिंता, आपला तणाव, आपल्या अडचणी, आपलं दुःख हे आड येते. आपणच अडचणीत आहोत, आपणच दुःखात आहोत, आपणच तणावात आहोत, आपणच वेगवेगळ्या परेशानीमध्ये आहोत. मग इतराबद्दल चांगुलपणा व्यक्त करायला काय? पण करूही शकत नाही. कारण तुम्ही जर आत आनंद असेल तरच बाहेरच्याला आनंद देऊ शकाल. आत प्रेमानं भरलेला असाल तर इतरांना प्रेम देऊ शकाल. आत आत्मविश्वास असेल तर समाजाला आत्मविश्वास देऊ शकाल. म्हणून जे आत असते ते बाहेर येते. लक्षात आलं? म्हणून आत जे इतरांना आहे तो माल आपल्या दुकानात असेल तर तो आपण देऊ शकतो. तसं आपले अंतःकरण गोडाऊन आहे आपल्या दुकानाचं. त्या लोकांना जे जे हवं आहे ते त्या गोडाऊन मध्ये जर ठेवलं तेच आपण देऊ शकतो. म्हणून इतरांना प्रेम हवं असते, इतरांना सहानुभूती हवी असते. इतरांच्या जीवनामध्ये काही फसवणुकीचे प्रसंग घडतात, दुःखाचे प्रसंग घडतात, अपयशाचे प्रसंग घडतात, पराजयाचे प्रसंग घडतात, तेव्हा त्यांना सहानुभूतीची गरज असते. घाबरू नको, काय फरक पडत नाही, पुन्हा नव्यानं उभं राहू शकतोस आणि यशस्वी होऊ शकतोस, असं सांगणाऱ्या माणसांची गरज असते. आपण तशा प्रसंगी त्या माणसाला एखादं पत्र टाकून, एखादा मेसेज पाठवून किंवा एखाद्या वेळेस भेटून आपण बोलतो का? जाऊन भेटून येतो का? तेवढा वेळ काढतो का? बरेच माणसं पराभवाच्या वेळी त्या माणसाला भेटतच नाहीत. काय म्हणून भेटावं असं बऱ्याच जणांच्या मनामध्ये प्रेम असते, पण आता काय भेटावं, ते दुःखात असते. अहो, ते दुःखात असताना सुद्धा माझ्यासोबत एवढे माणसं आलेत, मला एवढे भेटले, त्या माणसाला बरं वाटते ना. आपण एकटं पडलो, पराभव झाला म्हणजे आपण एकटं पडलो असं जे त्याला वाटते, ते नामी पराभव झालो तरी एकटा नाही, माझ्यासोबत शेकडो माणसं आहेत, अशी भावना त्याला जेव्हा निर्माण होते तेव्हा खुश होतो. आणि अशा अडचणीच्या प्रसंगी, दुःखाच्या प्रसंगी, पराभवाच्या प्रसंगी आपल्याला ही माणसं सोबत होती याची जाणीव होऊन त्याला आनंद वाटतो. आता कदाचित त्याला जाणीव, तुम्ही म्हणसाल की त्यानं जाणीव ठेवणार आहे का? अहो, त्यानं जाणीव ठेवणार गेला तरी तिथं तुम्ही जेव्हा भेटायला गेला होतात आणि किंवा तुम्ही भेटायला सातत्यानं इतरांच्या सुखदुःखात जाता असं लोकांना जेव्हा माहीत होते, तेव्हा तुमच्या सुखदुःखामध्ये इतर लोक सहभागी होतात. कारण चांगुलपणा शेवटी चांगुलपणाच असतो. त्या चांगुलपणाला समाजामध्ये नक्की एक ना एक दिवस किंमतच येत असते, हे लक्षात ठेवलं पाहिजे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे दया. इतरांबद्दल दया दाखवली पाहिजे. बऱ्याचदा समाजामध्ये काही माणसांवर दया दाखवण्याची गरज असते. अशा गोरगरीब माणसाबद्दल तुम्हाला दयाभाव तुमच्या मनामध्ये असला पाहिजे, करुणाभाव तुमच्या मनामध्ये असला पाहिजे. तर आपण त्या माणसाशी भावनिक दृष्ट्या जोडले जातो. दुसरी गोष्ट, इतरांना आपल्या कृती उक्तीतून, आपल्या विचारातून, आपल्या भावनेतून इतरांना आनंद देता आला पाहिजे. तो आनंदाचा आविष्कार आपण करत गेलो तर इतरांना आनंद होत जातो आणि त्या आनंदाने इतरांची मन प्रफुल्लित होतात आणि आपण आपलं आणि त्यांचं भावनिक नातं जुळायला मदत होते. आणि प्रत्येक माणसाला वेगवेगळ्या प्रसंगी सहकार्याची गरज असते.
आणि आपण शक्यतो आपण जिथे आहोत तिथे जेव्हा जितकं शक्य आहे तेवढं सहकार्य करण्याचा प्रयत्न केला, आणि जर सहकार्य करू शकलो नाही तरी पण आपले जे अडचण आहे ते सांगितले, आणि तुला या प्रसंगी मी हे सहकार्य करू शकलो नाही, माफ कर, किंवा हे असं सहकार्य करू शकतो असं सांगितलं, किंवा यावेळेस सहकार्य करू शकलो नाही पण पुढच्या वेळेस सहकार्य करू शकतो असं आपण त्यांना सांगू शकलो. निर्भयपणे सांगायचं ना. नाही नाही त्याला आता राग येईल, काय सांगत बसायचं आहे, असं काही जण विचार करतात. राग येईल म्हणून जर तुम्ही दूर राहिला तर दुरावा वाढत जातो ना. दुसरी गोष्ट म्हणजे इतरांच्या कामामध्ये काही त्यांना अडचणी पडतात आणि तुम्ही तज्ज्ञ आहात असं जेव्हा त्यांना वाटते तेव्हा ते तुमची मदत मागतात. तर तुम्ही वेळातला वेळ काढून त्यांना जर मदत केली, सगळ्या जगाला तुम्ही मदत नाही करू शकणार याची मला जाणीव आहे, परंतु आजूबाजूला जसं झाड त्याच्या जितका विस्तार आहे त्या झाडाचा तितकी सावली देते ना, तसे आपलं जितकं शहाणपण आहे, आपली जितकी ताकद आहे, आपलं जितकं कौशल्य आहे, आपली जितकी क्षमता आहे तितकं आपण इतरांना सहकार्य केलं पाहिजे. आपल्या आपल्या मर्यादेमध्ये राहून सुद्धा सहकार्य करता येते. कुठेतरी त्याची नोंद नक्की घेतली जाते, हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. बऱ्याचदा आपल्याला एखादे काम करणं शक्य होत नाही, पण आपल्या मदतीनं, आपल्या ओळखीनं काही जणांचे कामं होऊ शकतात. तर त्या ओळखीनं होणारे कामं देखील करता आले पाहिजे. आता काही जणांना वाटते आपण जर समजा एखाद्याचं काम केलं किंवा याची ओळख सांगून काम करा म्हणून सांगितलं तर नावं ठेवले जातील आपल्याला. तो जर चुकीचा वागला, तिथं त्यानं काही धोका दिला तर त्याला आपण काय सांगायचं, बाबा तुला जे एखादा माणूस हवा आहे ना, नोकर हवा आहे ना, ठीक आहे मी नोकर मिळून देतो, पण उद्या मात्र त्याचं काही, तो चांगलाच आहे, माझा अनुभव चांगला आहे, पण माणूस जन्म आहे, त्याच्याकडून काही चुका झाला तर तुला माफ करावं लागेल, कारण त्यानं पुढं कसा वागेल याची मला काही गॅरंटी देता येणार नाही, पण तो माणूस चांगला आहे, पण त्याचा मात्र खापर मला उद्या फोडू नको, तुला माणूस मात्र देतो, तो चांगला आहे, माझा अनुभव चांगला आहे, असं जर तुम्ही त्यांना सांगितलं तर दोन्ही गोष्टी होतात. चांगला आहे म्हणून सांगलात आणि पुढं काही झालं तर बाबा तू बघून घे असंही सांगून टाकलात, म्हणजे त्याला तसं जर वाटलं तर त्यांना घे, नाहीच बाबा म्हटलं तर सोडून देईल. पण आपलं सांगून आपलं जितकं सहकार्य करता येईल तेवढं करून मोकळं झालं पाहिजे. बऱ्याचदा काय जण कोणाचं नाव एखाद्या ठिकाणी कोणाच्या शिफारशीने जर एखाद्या पुरस्कारासाठी, एखाद्या पदासाठी एखाद्याचं नाव सुचवायलाही घाबरतात. बऱ्याचदा काय होते, एकदा एका नेत्याकडे एका पुरस्कारासाठी एका शिक्षकाचं नाव सुचवलं एकाने, आणि सुचवल्यानंतर ठीक आहे बाबा त्या माणसाचं असं काही लोक गैरफायदा घेतात, पण आता पुरस्कार वितरणाच्या दिवशी हा माणूस दारू फुल पिऊन गेला. आता त्या माणसानं ज्यानं काम केलं त्याला याचं खूप वाईट वाटू लागलं, पण आता काय करते, नाईलाज होता, ठीक आहे. दुसऱ्या वर्षी आता कोणताचं नाव सुचवलं तर आपण त्याला पाठिंबा द्यायचं नाही असं त्या नेत्यानं ठरूनच टाकलं. दुसऱ्या वर्षी एक जण गेला त्यांच्याकडे आणि म्हणाला की यांचं या आदर्श शिक्षकासाठी नाव घ्या, आणि ती चिठ्ठी एक पत्र त्यानं त्या नेत्याच्या हातात ठेवलं. त्या नेत्यानं असं बघितल्यानंतर त्याला खालीवरून बघितलं, अहो म्हणला हे असंच गेल्या वर्षी एकाला केलं होतो तर ते बेवडं पिऊन आलो, काय करा, अशा पद्धतीने तो बोलला. मला सांगा, एखादी गोष्ट जर वाईट घडली म्हणजे एखादा व्यक्ती चुकीचा वागला म्हणजे सगळे चुकीचे वागत नसतात, तर मग त्याच्या समोर तसं बोलण्याची काही गरज नव्हती. मग काय झालं, तोही ज्याची प्रस्ताव घेऊन गेला होता तो नाराज झाला, हा ज्यानं घेऊन गेला होता तो नाराज झाला, आणि त्याच्यातून ते असे अनेक जण मग त्याच्यातून दुखवले जातात. त्यावेळेस ठीक आहे बाबा, तुमचा कटू अनुभव त्याला कशाला सांगत बसता, आता ठीक आहे ठेवा माझ्याकडं, मी नक्की आमच्या निवड समितीकडे हे पाठवतो, त्याचे जे काही निकष आहेत त्यानुसार तुमचं निवड होईल अशी माझ्या तर आजच शुभेच्छा देतो. आणि तुम्ही खरं तर आदर्श आहातच, तुम्हाला आदर्श कागद देण्याची गरजच नाही,
गरजच नाही खरं तर. कारण हिऱ्याला हा हिरा आहे म्हणून लिहून देण्याची गरज नाही, इतका हा माणूस चांगला आहे. मी यांचं नाव ऐकून आहे हो 4-2 असं जर म्हणलं असतं. आणि यांचं खरंच बघू, मी ते नाव पाठवतो आणि त्या निकषामध्ये जर नक्की बसलं तर नक्की तुम्हाला पुरस्कार मिळेलच मला खात्री आहे. असं म्हणून जर पाठवलं असतं, बसा चहा घेऊन जा, पाणी प्या, असं जर 2 शब्द बोलले असते, पण तर तो माणसाला बरं वाटलं असतं. झालं नाही झालं, पण साहेबांनी आपल्याबद्दल हिरा माणूस म्हणलं बाबा, असं त्या व्यक्तीला वाटलं असतं की नाही. आणि ते दोन्ही माणसं तुटले गेले. पण तसं काय झालं की भूतकाळात आलेले कटू अनुभव, तो जो राग आहे, तो रागावर आपण नियंत्रण ठेवू शकलो नाही. म्हणजे त्या नेत्यानं त्या रागावर नियंत्रण ठेवू न शकल्यामुळे ते प्रसंग आले आणि त्यातून ते 2 माणसं तुटल्या गेली. आपण बऱ्याचदा असे माणसं तोडून टाकतो आपल्या रागानं, आपल्या द्वेषानं, आपल्या गैरसमजानं, आपल्या अहंकारानं. म्हणजे आपण तणावात असल्यामुळं, आपण परेशानीत असल्यामुळंही काही माणसं कोणाची नोंद न घेण्यामुळं आपण बऱ्याचदा आपल्या पुढच्याला काय, पुढचा माणूस आपल्याकडे बघतो, आपल्याला नमस्कार करतो. आपण टेन्शनमध्ये असलो की त्याला आपण त्याची नोंद घेऊ शकत नाही फारसा. नमस्कार तर हां नमस्कार, म्हणजे त्याला वाटते हा माणूस माझ्यावर इतका कसं काय रागात बाबा, मी याचं काय घोडे मारलो, असं वाटून तो माणूस तुमच्यापासून दूर जाऊ शकतो. मग अशा सिच्युएशन मध्ये म्हणून जयांगी मोठेपण तयांगी यातना कटत. तुम्हाला जर मोठं बनायचं असेल तर आपल्या जीवनामधलं दुःख, आपल्या जीवनातले तणाव ते बाजूला ठेवून लोकांना जे हवं आहे, लोकांना काय सन्मान हवा असतो, लोकांना स्मित करून नमस्कार केलेला हवा असतो. तुम्ही सुख दुःखात, तुमचं दुःख काय याच्याशी देणं घेणं नाही, त्यांच्या सुख दुःखाची चर्चा किंवा विचारपूस करावी असं लोकांना वाटतं. म्हणून हे खूप मोठी गोष्ट आहे मोठं बनण्याची. दुसरी महत्वाची गोष्ट बघ, एकदा एका नेत्याचा मासा मेल्यामुळे दुःखी होता तो माणूस. आता एक नेता, दुसरा नेता त्याला भेटायला गेला तर नाही ना आज साहेब भेटू शकत नाहीत. काय कारण आहे बाबा एवढं मोठं. त्या पीएनं सांगितलं की मासा मेला म्हणून साहेब दुःखी आहे. आता त्याच्या माशापेक्षा मी म्हणतो तर त्याचा मासा मोठा आहे का मी मोठा आहे, आणि माझी जर किंमत नसेल माशापेक्षा मी क्षुल्लक ठरलो की काय. मग ते जे नाराजी त्या माणसाची झाली, त्या परिवारापासून तो माणूस तुटला. म्हणजे आता खरं तर त्या व्यक्तीचं त्या माशावर प्रेम असू शकते, काय प्रॉब्लेम आहे, थोडं तरी दुःखात असू शकतो, पण आपण तरी समजून घेतलं पाहिजे. म्हणजे इतरांना समजून घेणं आणि आपलं दुःख इतरांना समजून घेणं जितकं गरजेचं आहे, तितकंच आपलं दुःख देखील दूर करणं गरजेचं आहे. आता या प्रसंगी काय जर झालं असतं समजा, बघा ठीक आहे बाबा मासा मेला, ठीक आहे, जे झालेलं झालं म्हणून ते जर अशा व्यक्तीला पुन्हा भेटायला आला असता तर ते संबंध चांगले राहिले असते. किंवा हा भेटायला गेला होता, याला तरी दम पडायला पाहिजे होता. ठीक आहे बाबा, एखाद्या वेळेस माणसाला दुःख वाटू शकते, प्रेम कोणावरही असू शकते, एखाद्या विरह झालेला आहे, ठीक आहे पुन्हा भेटता येते एखाद्या वेळेस. पण याचाही इगो, अहंकार, माझ्यापेक्षा ते मासा लय मोठा झाला काय, त्याला मग ठीक आहे त्यानं मासाच घेऊन बस म्हणला. म्हणजे अशा पद्धतीचा जर आपल्या मनामध्ये जर असा दुराग्रहामुळे माणसं, अहंकारामुळे माणसं, गैरसमजामुळे माणसं, समजून न घेण्यामुळे माणसं आपण तोडून टाकत असतो. आपल्याला दमच नसते. आत्ताच्या आत्ता ताबडतोब पाहिजे आपल्याला, आणि त्यामुळं आपल्याला बऱ्याचदा काही गोष्टी मिळायच्याही मिळत नाहीत. मित्र, इतरांना हवी असते ती माहिती, योग्य माहिती हवी असते, आणि योग्य माहिती देणारी माणसं समाजाला हवीच असतात, ते लोकप्रिय ठरतात. परंतु काही माणसं त्या माहिती मिळवण्यासाठी अभ्यास करावा लागतो ना. पण काही माणसं ठोकून देतात, जे आहे आलेलं मनाला ठोकून देतात, आणि त्यातून तुम्हाला चुकीची माहिती समाजाला तुम्ही देता, आणि त्यामुळं तुमच्याबद्दल लोकांमध्ये मनामध्ये आदर वाटण्याऐवजी अनादरच वाढू शकतो. दुसरी गोष्ट, समाजाला वेगवेगळ्या कलाकौशल्य शिकवणाऱ्या माणसाची गरज असते. म्हणून प्रत्येक कलाकौशल्य आपल्याकडे असेलच याची काही खात्री नाही, परंतु काहीतरी कलाकौशल्य आपल्याकडे असले पाहिजे, ते आपण इतरांना शिकवले पाहिजे. ती व्यक्ती त्या
त्या परिसरामध्ये लोकप्रिय ठरते. आता एखाद्या गावामध्ये एखादी महिला अशी असते, ती गावातल्या मुलींना ज्यांची इच्छा आहे त्यांना कपडे शिवण्याचं शिकवते, कपडे कसे शिवावे हे शिकवते. आणि बऱ्याच मुलींना मग तिची मदत होते. आणि मग त्या मुली तिच्याकडे शिकायला जातात. शिकायला गेल्यानंतर ते बरंचसं तिला काही कामही करू लागतात, काही सहकार्य करू लागतात. घरातली डाळ नेऊन देतात, कधी गहू नेऊन देतात, काही छोटं कधी वस्तू नेऊन देतात, काही भाजीपालाच नेऊन देतात. ही अप्रत्यक्षपणे ही मदत पण होते. आणि आपल्याला या मॅडमने शिकवलं. आणि मग ती जेव्हा नवऱ्याच्या घरी जाते तेव्हा हे जे मला आज शिलाई मिशन चालवता येते ते या बाईमुळे येते, त्या बाईचं नाव लौकिक पडते. म्हणजे आपल्याकडं काही जे कला कौशल्य असते, कोणाला सायकल, इतरांना मोटरसायकल शिकवायला आवडते. बरेच जण क्षीरसागर सर म्हणून नाही काय, त्यांना उत्तमराव क्षीरसागर ते इतरांना मोटरसायकल चालवायला शिकवतात. त्यामुळे बऱ्याच जणांना त्यांनी सायकल शिकवली. म्हणजे आपल्याला एखादं कौशल्य माहीत असेल, शिकवता येत असेल तर इतरांना शिकवलं पाहिजे. त्याच्यातून लोकांना मदत होत असते आणि त्या लोक आपली आठवण ठेवत असतात. म्हणून आपल्याला एकतरी कौशल्य आपल्याकडे असावं जे की इतरांना शिकवता येईल असं. दुसरी गोष्ट मित्रहो, लोकांना योग्य माहिती जशी हवी असते तसं योग्य मार्गदर्शन पण हवं असतं. योग्य मार्गदर्शन करण्याची गरज असते. बरेचदा लोक योग्य मार्गदर्शन करत नाही. एखाद्याला योग्य मार्गदर्शनाची गरज असते तर त्याला योग्य आपल्याला मार्गदर्शन करता आलं पाहिजे. आणि चुकीचं मार्गदर्शन करू नये हे सुद्धा एक महत्त्वाची गोष्ट आहे. बरेचदा अडीअडचणी सापडलेल्या व्यक्तींना पैशाची गरज असते. त्यावेळेस तुमच्याकडे पैसे असतील तर तुम्ही काही, समजा 100 रुपये असतील तर 10 रुपये द्या. समजा नसतील तर तुम्ही कोणाकडूनच तरी नाव सांगा, हो यांच्याकडे हे पैसे भेटू शकतात, ठीक आहे, तू काय गेले न गेले 4 पैसे व्याजच जाईल, पण मी त्याला सांगतो. आणि तू जाऊन भेट आणि मग त्यालाही सांगून टाका, तुम्ही त्याचा चेक वगैरे घेऊन टाक आणि तू त्याला मदत कर. आणि तो तर व्याज द्यायला तयार आहे असं म्हणलं, त्याचं काम होऊन जाते. मग तुम्हाला वाटते की बाबा या माणसानं आपलं त्या व्यक्तीला वाटते की या माणसामुळे आपलं काम झालं. म्हणजे आपण एखाद्या वेळेस मदत नाही करू शकलो तर इतरांची मदत मिळू शकते, हे त्याला गायडन्स करू शकतो. आणि या मार्गाने गेलं तर तुला मदत होऊ शकते, एवढं तरी आपण सांगू शकतो. आणि खरंच मला खूप वाईट वाटते या प्रसंगी. खरंच तुला मदत करण्याची आवश्यकता होती, पण माझाही नाईलाज आहे. नक्की पुन्हा मदत करेल असं आपल्याला त्याला सांगता आलं पाहिजे. कधी कधी इतरांना अन्नाची गरज असते. भुकेली माणसं सहवासामध्ये येतात तेव्हा त्यांना आपल्याला शक्य तितकं आपल्याला अन्न देता आलं पाहिजे. तर जी माणसं सगळेच देऊ शकणार नाहीत, कारण सगळेच मोठी होत नाहीत ना. मग त्यामुळं प्रत्येक जण आपापल्या समस्येमध्ये, आपल्या अडचणीमध्ये, आपल्या तणावामध्ये, आपल्या परेशानीमध्ये असल्यामुळं, आपल्या दारिद्र्यामध्ये काही लोक असल्यामुळं इतरांना ते सहकार्य करू शकत नाहीत. अडचणी असतात त्यामुळे ते लहान राहतात. तुम्ही जितकं इतरांना मोठं राहाल, इतकी मदत कराल, इतकं सहकार्य कराल, तेवढे मोठे व्हाल. तुमची उपयुक्तता जेवढी जास्त तेवढं तुमचं महत्त्व जास्त आणि तितके तुम्ही लोकप्रिय जास्त. हेच एक जीवनाचं सूत्र आहे. इतरांना कधी काही जणाला काही वस्तू हव्या असतात. आपल्याकडं ज्या काही वस्तू असतात त्या वस्तू काही दिवसासाठी हव्या असतात, तर आपल्याला ते जर आपल्याकडे असतील तर ते आपण देता आल्या पाहिजे. जर नसते, तुम्हालाच हवं असेल तर ठीक आहे. आता तुमच्याकडे एकच गाडी आहे तर तुम्ही कुठली गाडी देणार? समजा काही जर वस्तू जर असेल आणि एखाद्या 2 वेळेस मदत करता आली तर तितकी सुद्धा आपण मदत करू शकलो. परतदा असं वाटते खराब होऊन गेल तर कसं करावं, पुन्हा उगाच संबंध खराब होतील. म्हणजे खराब झाली, आपण चालवताना खराब झाली तर काय करतो असा विचार करून जर आपण थोडंसं सहकार्य करता आलं तर केलं पाहिजे. आणि कारण शेवटी तुम्हालाही संसार आहे, तुम्हालाही हित आहे, तुम्हालाही स्वार्थ आहे, परंतु त्यातल्या त्यात काही इतरांना सहकार्य करणं म्हणजे आपलं मोठेपण वाढणं हा एक प्रकारचा स्वार्थच आहे. इतरांना पाठिंबा हवा असतो, कधी भावनिक पाठिंबा हवा असतो, नैतिक पाठिंबा हवा असतो. तू योग्य आहेस, मी तुझ्यासोबत आहे सांगणं. किंवा त्याला तुम्ही जर निवडणुकीमध्ये त्याला जाहीर पाठिंबा देऊ शकता, एखाद्याला त्याला जर गरज असेल तर
ते आहे. काही जण आणि प्रत्येकाला सन्मान हवा असतो. सन्मान तुम्ही त्याला एखादा सत्कार करून सन्मान करू शकता किंवा त्याला सन्मानजनक शब्द वापरून सत्कार करू शकता किंवा त्याचं एखादं नाव घेऊन एखाद्या कार्यक्रमात नाव घेतलं तरी त्याला सन्मान वाटतो. मग त्याचं नाव घेऊन आदरपूर्वक नाव घेऊन त्याचा सन्मान करू शकता. आता बऱ्याचदा कधी कधी होते किंवा इतरांचं एखाद्याचं नाव घेतलं की दुसऱ्याचं नाव राहून जाते. पण ठीक आहे ना, ज्या प्रसंगी ज्याचं नाव घेणं गरजेचं आहे त्याचं तरी किमान नाव आपण घेतलं पाहिजे. कधी इतरांच्या सुखदुःखात सहभागी होता आलं पाहिजे, धावून जाता आलं पाहिजे, थोडंसं जाऊन सुखदुःखात भेटलं पाहिजे. त्याच वेळी गेलं पाहिजे असं काही नाही, पण पुन्हा भेटलं पाहिजे जाऊन. काय फरक पडत नाही. लोकांना नाही आता उशीर झाला वाटते. काय उशीर होणार आहे? काहीच उशीर झालेला नसतो. कधीच सहानुभूती आणि चांगुलपणा व्यक्त करायला काय उशीर झालेला असतो. जायचं ठीक आहे बाबा, उशिरा का पुन्हा ते तुम्ही न येण्याच्या यादीतून येणाऱ्याच्या यादीत जाल ना, तिथं उशिरा आलेले म्हणून थोडंच त्याच्या मनामध्ये ती यादीत थोडं असते. ठीक आहे, आला होता बाबा, ठीक आहे, 1-2 दिवस उशिरा होता, आपण 1-2 त्याने येईल तुम्हाला 1-2 दिवस उशिरा, काय फरक पडायला. तर दुसरी गोष्ट मित्र हो, की लोकांना प्रेरणा देण्याची गरज असते. प्रेरणा, प्रोत्साहन देण्याची गरज आहे. हे तू काम करू शकतोस, तुझ्यामध्ये ही शक्ती आहे, सामर्थ्य आहे, मी तुझ्या सोबत आहे, तुझ्यामध्ये ही क्षमता आहे, हे कौशल्य आहे, हे गुण आहेत, हे शहाणपण आहे, असं सांगून त्याचा आत्मविश्वास वाढवणं, त्यांना प्रेरणा देणं, प्रोत्साहन देणं, त्या कामासाठी त्याला तयार करणं, अशा माणसांची गरज असते समाजाला. असे माणसं समाजात लोकप्रिय ठरतात. दुसरी मित्र हो, एखाद्याला बरं वाटते, मी तुमचा लेख वाचतो, तुमचे व्हिडिओ ऐकतो, मी तुमचा चाहता आहे असं म्हटलेलं बरं वाटते. आणि आपण काय हरकत आहे, एखाद्याचा लेख वाचला, एखाद्याचा व्हिडिओ ऐकला, तर तुमचा व्हिडिओ ऐकला खूप छान आहे असं म्हणायला काय अडचण आहे. किंवा तुमचा व्हिडिओ आम्ही इतरांकडे पाठवत असतो, शेअर करत असतो, लाईक करत असतो, काही एखाद्या कॉमेंट्स करा ना. दुसऱ्या कॉमेंट्स करत बसण्यापेक्षा एक कॉमेंट्स चांगल्या गोष्टीला केलं तर नोंद राहते. तर अशा पद्धतीनं इतरांचा जसे आहे तसा स्वीकार करणं हा एक महत्त्वाचा एक घटक आहे. इतरांना जसे आहे तसा स्वीकार करणं, त्याचे बऱ्याचदा आपण स्वीकार करण्याच्या मूडपेक्षा आपण त्याच्यातल्या दोषावर जास्त चर्चा करतो, त्याच्या गुणाकडे दुर्लक्ष करतो. मग त्याच्या दोषाकडे दुर्लक्ष केल्यामुळे तो तुमच्या माणूस तो तुमच्या जवळच येत नाही किंवा तुम्ही तुमच्याबद्दल तो मग चांगलं बोलत नाही. मग त्याचा त्रास तुम्हाला होतो. मग त्याच्याकडून त्रास होऊ नये असं वाटत असेल तर त्याच्याबद्दल चांगुलपणा व्यक्त करत राहा. त्याचबरोबर तो व्यक्ती तुम्हाला आवडतो असं तुम्हाला सांगता आलं पाहिजे. त्याचे हे गुण आवडतात बाबा म्हणून सांगता आलं पाहिजे. ठीक आहे, दोषाबद्दल बोलू नका, त्याच्यातले जे गुण आहेत त्याबद्दल बोला. त्याच्या सुप्त शक्ती जागवण्याचं काम करणारे माणसं समाजाला हवे असतात. एखाद्यामध्ये प्रचंड असं सुप्त असतात, गुण असतात, फक्त त्याला त्याची जाणीव नसते. अशी जाणीव करून दिली तर त्याला बरं वाटते आणि मग तो म्हणतो की बाबा या माणसानं मला ही जाणीव करून दिली, त्यामुळं त्याला आनंद वाटतो. त्याचं कौतुक केलं पाहिजे. एखाद्याच्या त्याने सुधारणा करून घेतलं तर कौतुक केलं पाहिजे. त्याच्यातले चांगले गुण असतील, त्याचं जे काही चांगला स्वभाव असेल त्याचं कौतुक केलं पाहिजे. त्याला शुभेच्छा आणि सांत्वन शुभेच्छा दिल्या पाहिजे. चांगल्या कामात, दुःखामध्ये सांत्वन केलं पाहिजे. तर हे देण्याच्या ऐवजी काही जण त्याला रागवतात, द्वेष करतात, विरोध करतात, निंदा करतात, टीका करतात, ते काय मला आवडत नाही म्हणून सांगतात, त्याला लोकांना मिसगाईड करतात, चुकीचं मार्गदर्शन करतात. असे माणसं लोकांना आवडत नाहीत. योग्य मार्गदर्शन करणारे, समाजाला प्रेरणा प्रोत्साहन देणारे, इतरांना गुणदोषासह स्वीकारून त्यांना सोबत करणारे माणसं समाजाला हवीच आहेत. मित्रहो, हे विचार आपल्याला जर आवडले असतील तर इतरांना पाठवून सहकार्य करावे अशी आपणास विनंती करून थांबतो. जय हिंद.